आणि आता पुढची एक मोठी बातमी, एनसीपी नेत्यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक आता संपलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावरील बैठक संपलेली आहे। छगन भुजबळ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे या बैठकीत उपस्थित होते। मुख्यमंत्र्यांसोबत नेत्यांची तासभर बैठक पार पडलेली आहे। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली, बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, प्राजक्ता, वर्षावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची जी बैठक सुरू आहे, या बैठकीमधून तुर्तास्तरी मंत्री छगन भुजबळ बाहेर पडल्याचं पाहायला मिळते। जी आपल्याला माहिती मिळते त्या माहितीनुसार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट महाराष्ट्र सदन भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना जी क्लीन चिट मिळालेली आहे त्यासाठी त्यांनी यापूर्वीच अपॉइंटमेंट त्यांची घेतली होती आणि त्यानुसार त्यांची भेट झाल्याचे पाहायला मिळते। मात्र अद्यापही वर्षामध्ये राष्ट्रवादीचे प्रमुख 3 नेते आहेत, ते म्हणजे प्रामुख्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे 2 नेते अजूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपल्याला चर्चा करताना पाहायला मिळतात। या 2 प्रमुख नेत्यांसोबत आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संवाद सुरू आहे। राष्ट्रवादी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये नेमकी काय बदल करायचे आहेत या संदर्भामध्ये यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावताना पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आता सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत नेमकी काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अजितदादांकडची जी अतिरिक्त खाती आहेत ती खाती पक्षामध्ये नेमकी कोणाकडे द्यायची, कारण की आता ही खाती तुर्तास या खात्यांचा पदभार आपल्याला राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता ही खाती असणार आहेत। त्यामुळे ही खाती जर पक्षातल्या इतर कोणाला वितरित करायची असेल तर त्या संदर्भामध्ये प्रामुख्याने पक्षातले प्रमुख नेते म्हणून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांसोबत आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद करताना पाहायला मिळतात। हा चर्चेचा सिलसिला आपल्याला सुरूच राहताना पाहायला मिळणार आहे, कारण की दुसरीकडे चर्चेची फेरी आपल्याला पवार कुटुंबात देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे। कारण की राष्ट्रवादीचे आमदार, राष्ट्रवादीचे मंत्री आपल्याला सर्वांमध्ये चर्चा करत असताना त्यांची प्रमुख भूमिका समोर येते, ते म्हणजे राष्ट्रवादीचे निर्णय यापुढे पवार कुटुंबीय घेणार आहेत। त्यामुळे आता पवार कुटुंबीय खात्यासंदर्भामध्ये, उपमुख्यमंत्री पदासंदर्भामध्ये, येणाऱ्या पुढच्या राजकीय वाटचाली संदर्भामध्ये नेमकं काय निर्णय घेतात याकडे देखील सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मात्र राष्ट्रवादीचे शरद पवार असतील किंवा राज्याचे प्रमुख नेते म्हणून देवेंद्र फडणवीस असतात, ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नेमका राष्ट्रवादी संदर्भामध्ये काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळते। आणि त्यासाठीच वर्षा निवासस्थानी प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे, राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतले प्रमुख नेते आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संवाद साधताना पाहायला मिळतात। कारण की राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अवघ्या 23 दिवसांवरती येऊन ठेपलेलं आहे। त्यामुळे आता नेमकी काय पुढची रणनीती आहे याकडे सर्व राज्याचं लक्ष लागण्याचं पाहायला मिळतं। ठीक, तुषार, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद।